डबल महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी हिचं शिरोळ शहरात जंगी स्वागत व भव्य सत्कार। शिरोळ शहराची लेक व दमदार महिला पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिनं सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावत संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलंय। या अभिमानास्पद यशाबद्दल शिरोळ शहरात तिचं जंगी स्वागत व भव्य नागरिक सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला। सोलापूर इथं पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अमृतानं उत्कृष्ट कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवलाय। सध्या ती मुरगुड येथील लोकमहर्षी सदाशिव मंडली क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेते। मंगळवारी सकाळी मुरगुडहून शिरोळमध्ये आगमन होता शहरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं। पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणावर अमृताचं आगमन होता शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी हलगी लेझिम झांज पथकाच्या निनादात जल्लोषात स्वागत केलं। यावेळी मुख्याध्यापक डी.बी. कोडलकर, उपमुख्याध्यापक सौ एस.एम. पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। अमृताचं प्राथमिक शिक्षण पी.एम. श्री छत्रपती विद्या मंदिर क्रमांक 3 शिरोळ इथं तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री पद्माराजे विद्यालयात झालं। यानंतर अमृताची शहरातून ओपन जीपमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीदरम्यान प्रथम ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज मंदिरात जाऊन तिने दर्शन घेतलं व पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर संपूर्ण शहरातून उत्साहात रॅली काढण्यात आली। या रॅलीची सांगता शिरोळ नगरपालिकेत झाली। नगरपालिकेच्या वतीनं आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात अमृताला 55,000 रुपयांची शिष्यवृत्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। हा सत्कार खासदार राजू शेट्टी, दत्त सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख गणपतराव पाटील व नगराध्यक्ष योगिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी अमृताचे वडील शशिकांत पुजारी, बाई मनीषा पुजारी यांचाही विशेष सन्मान नगराध्यक्ष योगिता कांबळे व जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच तिचे कुस्तीतील प्राथमिक प्रशिक्षक संजय देबाजी व सध्याचे प्रशिक्षक दादासाहेब लवटे मुरगुड यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी केला। कार्यक्रमात दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगुदादा गावडे, शिवप्रतिष्ठानचे रावसाहेब देसाई, प्रशासकीय अधिकारी निशिकांत प्रचंडराव, नगरसेवक विदुला यादव, अनिता संगपाळ, सविता पुजारी, रेखा कोरे, दीपाली फल्ले, कल्पना काळे, अनुराधा गुरव, सुवर्ण कांबळे, उल्हास आवळे, विजय आर्गे, राहुल कोळी, अमर शिंदे, शरद उर्फ बापू सुमोरे, दीपक भाट, ओमकार माने गावडे, निलेश गावडे, सचिन शिंदे, पत्रकार, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गावच्या लेकीचा सन्मान करण्यासाठी बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, शिक्षक सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। अमृताच्या या यशामुळे शिरोळ शहराचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात गाजला। यावेळी उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी अमृता पुजारी हिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी व शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी नगरपालिका स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। आपल्या मनोगतात अमृता पुजारी म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीतून सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत मी हा डबल महाराष्ट्र केसरी किताब मिळवू शकले। या यशाचं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना, प्रशिक्षकांना आणि संपूर्ण शिरोळकरांना जातं। त्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश शक्य झालं। अशा या भव्य दिवस सत्कार सोहळ्यानं शिरोळ नगरीत अभिमानाचा आणि आनंदाचा उत्सव साजरा झाला। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळे।